हॅलो गाईज, वेलकम बॅक. काल रात्री खूप लेट झोपायला झालं म्हणून आज सकाळी पण खूप लेट उठलो आहे. आज आपल्या भावाचा पण बड्डे आहे. भाऊ नाही बोलत मी त्याला, मी भैया बोलतो. बघूया आजचा दिवस कसं जाते आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते इथूनच. हॅलो हॅलो भात बस आणि ती चपाती व्हायला घे. एवढं सगळं खाऊ मी आता. बघे जायचं चल एवढा जिरणार होते. आता जस्ट ऋतिकचा फोन आला होता. म्हणजे डिप्लोमापासून जे फ्रेंड्स आहेत ऋतिक आणि एक रश्मी, तर ते येत आहेत. ऋतिकचा मे बी मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे, त्यांनी पनवेलला कुठेतरी दिला आहे रिपेअरिंग करायला. आणि मला जायचं आहे ठाण्याला भावाचा बड्डे सेलिब्रेट करायला. पण आता बघूया, टाईम मॅच झाला तर दोघांना पण भेटून जरा ठाण्याला निघूया. त्यामुळे एकदा आता करून झाले. आईचे कपडे तर इस्त्री करून ठेवतो. माझा आता ब्लॉग तिसरा ब्लॉग आहे. तर कोणाला माहीत नाही आहे मी यूट्यूब चॅनल एखादं ओपन केलं आहे म्हणून. इस्त्री वगैरे करून झाली आहे माझी आणि कपडे प्रेस करून आता मी ते ठेवून दिले आणि जाताना तेच घालणार आहे. पण आता सध्या दुसरे घालून मी भावाला काहीतरी भैयाला काहीतरी मी गिफ्ट म्हणून काहीतरी घ्यायला जातो. एकतर झुडिओ किंवा कॉटन किंग जो बेटर ऑप्शन असेल ते चूज करेल. ब्लॉगमध्ये ट्विस्ट आला एक. ऋतिकची गाडी पोलिसांनी घेऊन गेले. त्याचा जस्ट मला कॉल आला आहे ये म्हणून. तर आता मी तिकडे जायला तर रेडी होऊन निघतं, कारण मला जायला ना तर लेट होईल. सो मी तिथेच जाऊन आता काय शॉपिंग वगैरे काहीतरी बघेल तिकडचे तिकडेच. आणि ऋतिकला पण जाऊन जरा पिकअप करतो. अक्षर आहे आवडलं नाही आहे. व्हिडिओमध्ये आता जाऊन बसतं काय घेतलं आहे हॉटेलमध्ये एवढं काय खास चॉईसेस नव्हते. पनवेलमध्ये एवढे सिग्नल्स वाढले की प्रत्येक जागेवर थांबत थांबत जायला लागते. आता हॉटेलमध्ये खा ना, जेवण बनवलंय. ऋतिक आणि रश्मीला दोघांना मला सांगायची वेळ भेटलीच नाही. दोघांना पण घाई होती. मला ठाण्याला जायची घाई होती. खूप सारे दुकानं गेलो बट मला काही भेटलं नाही. असं काय घेऊ असं. आज तर मी काय घेत नाही आहे, पण त्याला गिफ्ट नक्की दे. आज नाही, नंतर कधीतरी. बात ना दे. आता ना 21 साल की उम्र में 2.5 करोड़ सैलरी, पहले इंटरव्यू में ही मिल गई सबसे बड़ी सैलरी. आणि आम्हाला 2.5 करोड मिळाली नाही तर कमी झाली. तुम्हाला काय मिळालं? प्रयत्न करू नये ना. प्रयत्न केल्याशिवाय काहीच भेटत नाही. तुला नाही त्याला फोन करून सांग. मी ना जेवणार आहे तू नक्की
दरवाजा कडे दिसतो ना. तर गाईस आता आम्ही रेडी झालोय आणि आम्ही निघतोय भैयाचा बर्थडे करायला. बर्थडे आहे वा आता बर्थडे हा मम्मीचा बर्थडे केला मी व्हिडिओ काढतोय फोटो बिटो आपल्याकडे नाही. परसच परत जाते. कोंबड्याची पिसा घातल्या कोंबड्याची नपात कोकणी उलय मग जोरात लाव. फोटो नाही काढत तुम्ही माझ्याकडे बघू नका. ते माझ्या पण पाया पड. काय ते ठीक आहे. पाया पड पाया. काय झालं तुझा मी घेतले नाही काय विद्या पालकर. बस झालं. हॅपी बर्थडे. अरे 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 बापरे पैसे भेटले. टी शर्ट घ्यायचा मी सांगते तुमका एका पाठवायला तरी मी झुडवत पाठवलं आणि हे ना एक पण आणूक ना. इकडे एक रेस्टॉरंट आहे सिंधुदुर्ग किनारा आणि हडे आता घाट अँड घाट. तर तुम्ही ठरवा आता खरी जाऊ का. पण आम्ही सिंधुदुर्गातून जाऊन इलोय ना जरा आता वेगळं खाऊया नाही. आज जेवायचं स्थान. चल चल चल. आजच्या दिवस तर मी नॉनव्हेज खाऊ नाही शकत सो मला व्हेजमध्येच काहीतरी बघायला लागणार आहे. आणि आम्ही सगळे इथे बसलोय जेवायला. आता भैया बघतोय काहीतरी ऑर्डर करायला बट तो नॉनव्हेजच बघणार आहे आणि व्हेज फक्त आम्ही तिघच जण आहे. सो मला व्हेज खायला बघायला लागणार आहे. वेजचं बघा तुम्ही 1 2 3 4. कोण कोण व्हेज कोण आहे. पप्पा मासे खात आहेत. पप्पांना मासे जाऊ दे.
सांगितलं तर बरं पडलं. पप्पा वाईन. पाहिजे आम्हाला पाहिजे. असतात बघ कशी. आपली थंड झालं खावा तुम्ही चला. चांगलं जातो. किती हाडं खाऊन टाकलेत बघा. हॅपी बर्थडे डिअर भैया, हॅपी बर्थडे टू यू. बघ रे.